त्याला म्हणाला, अरे बाबा, आपण या सश्याची शर्यत लावू आणि शर्यत लावल्यानंतर ज्याचा कुत्रा पहिले सश्याला पकडेल तो ही शर्यत जिंकेल. त्यांचं ठरलं. सश्याला सोडून देण्यात आलं. ससा जीवाच्या आकांताने पळत होता. पळता पळता मागे वळून पाहत होता आणि मनात म्हणत होता, आलू शरण तुला मनामध्ये विचार केला, रे या पाण्याचं मी काय बिघडवलंय? हे का माझ्या जीवावर उठले असतील? मी माढू नदीचं पाणी पितो, रानातले हिरवगार गवत खातो, हे का माझ्या जीवावर उठले? पळत असताना त्याला सर्वज्ञ चक्रधरांची मूर्त एका झाडाखाली बसलेली दिसली आणि सर्वज्ञ चक्रधर भगवंत डोळे लावून ध्यानस्थ बसलेले होते. बाई, हे सकळ जीवात चिंती या सूत्रानुसार सर्वज्ञ चक्रधर भगवंत सगळ्या जीवांचं चिंतन करत होते. आणि सशाला खात्री पटली की मला या संकटातून वाचवणारा हाच असू शकतो. त्याने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं तर कुत्रे आणखी जवळ आले होते. त्याने जोरात ताकदीनिशी धूम ठोकली आणि तो सर्वज्ञांच्या समोर जाऊन उभा राहिला. त्याची चाहूल लागतात सर्वज्ञांनी डोळे उघडले. बघितलं, त्याच्या नजरेत बघितलं. सशा घाबरला होता, थरथर कापत होता. आणि मग सर्वज्ञांनी आपली मांडी वरती केली आणि त्याला म्हणतात, या महात्मे हो. ससा पटकन स्वामींच्या मांडी खाली शिरलेला आहे, पण त्याच्या मनातलं वादळ काही थांबलेलं नाही. होनी भयभीत ससाये होनी, होनी भयभीत ससाये होनी, बदलो स्वामीला शरणनी आलो तुम्हाला, शरणनी आलो तुम्हाला. ससा म्हणतो, हे भगवंत, आम्ही तुला शरण आलेलो आहे. मग तेवढं पारधी येतात. त्या सशाच्या मनातलं वादळ संपलेलं नाही. तो म्हणतो, लागुनी माझ्या पाठीशी हे उगीच मज का छळती जण हे. लागुनी माझ्या पाठीशी हे उगीच मज का छळती जण हे. जीव ठिकाणी घेऊन आलो तुमच्या चरणाला, शरणनी आलो तुम्हाला, शरणनी आलो तुम्हाला, तेवढ्यात पारधी तिथे येतात आणि ते म्हणतात, स्वामी, तुम्ही आमचा ससा आम्हाला परत देऊन टाका. स्वामी डोळे उघडतात, त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहतात आणि त्यांना म्हणतात, अरे या सशाने तुमचं काय बिघडवलंय? हा माढू नदीचं पाणी पितो, रानातलं गवत खातो. जीवन जगत असताना प्रत्येक माणसाने क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे, आपण काय करतोय, कसं वागतोय.
पतिव्रता जशी शरण जाते, आपल्या पतीशी ती एकनिष्ठ राहते ना, तसं आपण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. खऱ्या अर्थानं तेवढ्या एकनिष्ठतेनं परमेश्वराशी शरण राहिलं पाहिजे. उत्तम उदाहरण सांगते, तुमच्या लवकर लक्षात येईल. कारण तुम्ही सगळेजण संसारी मंडळी आहे, मी नाही, आणि मला व्हायचंही नाही. या संसारात मला का पडायचं नाही ते मी पुढे सांगणारच आहे. पण सध्या संसार एवढी बंधनं असतात स्त्रियांवर, तुम्हाला काय सांगू. पण तरीही ती आपल्या पतीशी एकनिष्ठ राहते. देव तिचा, हळद तुमच्या नावाची, हात तिचा, मेहंदी तुमच्या नावाची, भांग तिचा, कुंकू तुमच्या नावाचं, गळा तिचा, मंगळसूत्र तुमच्या नावाचं, वडील झाल्याच्या पाया ती पडणार, आणि आयुष्याचं वरदान मात्र तुम्हाला. घराची साफसफाई ती करणार. घरावर प्लेट कोणाच्या नावाची? कोणाच्या? पाटलाच्या नावाची. रक्त तिचं, उदर तिचं, दूधही तिचंच, कष्टही तिचेच, पण मुलं मात्र तुमचं नाव लावणार. एवढा सगळा त्रास सहन करूनही ती आपल्या पतीशी एकनिष्ठ राहते. तेवढ्याच एकनिष्ठतेने आपण परमेश्वराला शरण गेलो पाहिजे. ज्ञानप्रबोध ग्रंथामध्ये एक सुंदर ओवी आहे. जेवी कुळस्त्रियेचे मनोगत, प्राणेश्वराचा ठाईरत, अवघे जन्म जीवित तयाचा काजी. सगळा जन्म ती आपल्या पतीसाठी देत असते, पण तरी तिला त्या संसारामध्ये काय मिळतं? दुःखच मिळतं. आता काही अंशी सोडा की बायका आगाव असतील, परंतु सगळ्यात जास्त त्रास संसारामध्ये स्त्रियांना होत असतो. कारण संसार हा आहे दुःख मूळ. जर या संसारी चक्रातून बाहेर पडायचं असेल,